ललिता, शांता वहिनीच्या इथं गेली नाही का तू? सोनू आला होता ना मग असं सांगायला, दुर्गादेवीची मीटिंग आहे म्हणून. ह्या सूर्यकांताला दिली आवाज तर ते याचीच आहे, तिची वाट पाहून राहिली मी. तर घरी कशाला वाट पाहून राहिली? जा ना त्यांच्या घरी, तिकडूनच जा मग. नाही, मी नाही जात त्यांच्या घरी, काम आहेत मला. मी तोपर्यंत घरचे काम निपटवते. हो, तुम्ही वावरामध्ये जातो म्हणत होते ना, धान बघायला गेले नाही ना? जातो ना, जातो. हे बघा, तुम्ही माझी वाट बघत असाल ना, का ललिता येईन आणि मग दोघे जण जाऊन वावरामध्ये. नाही ना, मी कशाला तुझी वाट पाहू? मी फेरी मारून येतो वावरातून. धान फुटला की नाही फुटला बघून येतो. हो, तेच म्हटलं बाबा. नाही तर वाट बघाल माझी. हे येईल ललिता, आता मीटिंगला गेली आहे, आल्यावर मग जाऊन दोघे. असं नाही आहे बाबा. ललिता वहिनी, मी तर म्हणलं गेली का? सूर्यकांता, किती वेळची आवाज दिली मी? किती वेळ करते बाबा? अहो वहिनी, उशीरच झाला. मला तर वाटला गेल्या का तुम्ही. पाय, आता गेली असती ना तर तशी म्हटली असती. 2 मिनिट थांबू नाही शकल्या, चालली गेले. घराजवळ घर आहे तर. जा ना, तर आता पटकन आली ना सूर्यकांता, जा पटकन जा. हो, मी जाते. दरवाजे वगैरे लावाल बरोबर. आणि ताला लावायचा आहे का? हो बाबा, ताला लावाल. रोजच्या ठिकाणी चावी ठेवाल, माहित आहे ना? हो, माहित आहे, माहित आहे. चला ना वहिनी पटकन आता. वा वा, आतापर्यंत मी वाट पाहत होती तर नाही, आणि आता येता बरोबर चला पटकन, चला पटकन लावला. नाही, कसं आधीच्याच उशीर झाला की नाही म्हणून म्हणत आहे. चला लवकर लवकर जाऊन तर लवकर येऊ. असं आता जायचेच आहोत आणि यायचे घाई. सूर्यकांत, कशाची भाजी बनवली तर? हो वहिनी, मी लौकीची भाजी बनवली. हे बाया ना रस्त्या नाही जातील तर चुपचाप नाही जाणार. यांच्या गोष्टी सुरूच राहतात. चल, दरवाजे बिरवाजे लावतो आणि जातो वावरामध्ये. असं सकाळपासून उठते माणूस, हात रिकामा नाही. हा करा तर तो करा तर झाडझूड करा तर पाणी भरा तर काही सांगा नको कामाचं. असं थकल्यासारखं वाटते माणसाला. चल, आता झाले सगळे कामं, जाते आता पटकन. सोनू तर म्हणे 10 वाजेची आल म्हणून. आता तर 10:30 वाजून गेले बाबा. मम्मी, ए मम्मी, काय झालं का गुड्डी? मम्मी, मला भूक लागली ना. बघ, तुला जेवण कर म्हटली तर तू ऐकत नाही. मम्मी, मी ते भाजी नाही खात ना. तुला म्हटलीच होती लौकीची भाजी नको बनवू म्हणून. अरे, चांगली लौकी होती, कोवडी कोवडी. सूर्यकांत ताईनं तुझ्या अक्कानं पाठवला अर्धी, आणि अर्धी त्यांनी ठेवला असतील. मस्त कोवडी कोवडी होती तर माझी इच्छा झाली भाजी बनवून घ्यावा म्हणून बनवली. मस्त लागते ना बेटा, खाणं छान लागते ना. ते काही नाही मम्मी, मला नाही आवडत तर नाही आवडत. मी नाही खात तर नाही खात. तुला पहिलीच म्हणली भाजी बनवत होती तेव्हा, धापोळे बनव नाही तर वडे बनव म्हणून. तू ऐकली नाही मम्मी. खूपच जिद्द करते हे पोरगी. जा ना, मी खातच नाही, मी राहते उपाशीच. हा, बाई मोठी उपाशीच आहे. सकाळी उपमा कोणी खाल्ला ना बेटा? तर आतापर्यंत राहते का? आता भूक नाही लागली का? खाऊन घे ना गुड्डी, अशी नको करू ना. ते मीटिंग आहे मावशीच्या इथं तर मला जायचं आहे अजून. अरे कोणता? ते ललिता वहिनी वगैरे आवाज देऊन राहिली. ताई आहे, सूर्यकांत ताई सोबत. आल्या का त्या? घरी नाही आल्या, तिकडे समोरच उभे आहेत. तुला आवाज देत होत्या तर मी आलो इकडे तुला सांगायसाठी. गेली का म्हणून विचारला आधी शांतताईच्या घरी, तर मी म्हटलं नाही, घरीच आहे. या म्हटलं आतमध्ये, तर नाही म्हणायला बसल्या. तिकडे बाहेरच उभे आहेत त्या. लवकर बोलवा म्हणत आहेत. हो, जाते ना जाते. हो, या गुड्डीला बघा बरं, थोडंसं समजावा ना. लौकीची भाजी आहे तर नाही खात म्हणते. आता सांगा बरं, तुम्ही जेवण केलंय तर किती भाजी चांगली झाली. गुड्डी बेटा, भाजी छान झाली आहे ना, खा ना. मी नाही बापाजी, मला नाही पाहिजे लौकीची भाजी. अरे, तर कोणता तुला माहित आहे ना गुड्डी लौकीची भाजी खात नाही म्हणून. दुसरी भाजी काऊन नाही बनवून दिली? तुम्ही राहू द्या बापा, तुम्ही राहू द्या. तुम्हाला समजवायला सांगणे म्हणजे बेकार आहे. तुम्ही असू द्या, नको समजावा. उलट त्या पोरीच्या साईडनं बोलता. मी म्हटली पोरीला समजावा की भाजी खा बेटा, चांगली भाजी बनली आहे. तर नाही, उलटे तुम्ही मलाच म्हणून राहिले की तुला तर माहित आहे, मग दुसरी भाजी काऊन नाही बनवून दिली म्हणून. आता मला सांगा, हे पोरगी नाही खात, दोडके नाही खात, लौकी नाही, कोहळा नाही, मग आता सांगा बरं कोणती भाजी बनवू? काढलं नाही खात. माझा तर दिमाग खराब होऊन गेला. आता तिकडे मीटिंग आहे, मीटिंग मध्ये जाऊ की इथं भाजी बनवत बसू आता हिच्यासाठी? ए मम्मी, नाराज नको होऊ ना. राहू दे, नको बनव, खाईन मी. खरंच गुड्डी खाशील? हो मम्मी, खातो. राहू दे. तू चल माझ्यासोबत. शांताताईच्या घरी चल. कशाची भाजी बनवलं शांताताईनं तर विचारतो, आणि मग त्यांच्या घरची थोडाशी आणून घे. ठीक आहे ना मम्मी. कुंता, ए गुड्डी, तुझ्या मम्मीला आवाज देऊन राहिले ना बाई. अहो सांगा ना, येत आहे म्हणून. जा सांगा. जाते. 1 मिनिट थांब म्हणा. हो, ठीक आहे, सांगतो. हो. शांताताई आल्या का बाया? नाही इंदू, नाही आल्या, कोणीच नाही आल्या. 10:30 वाजून गेले, पण एकही कोणी याच आहेत. 10 वाजे याल म्हणून सांगितली होती.
आता म्हणलं पटकन आपली मीटिंग निपटवून टाकू, म्हणून 10 वाजे यायला सांगितली. कोणीच नाही आल्या. फोन केले तर तू येऊन नाही राहिली का? येते साडी चेंज करून येते म्हणत होती. राहू दे ना इंदू, का साडी चेंज करत राहते? घातली आहे ना रोजचे कपडे. हो रोजचे कपडे घातले आहे, पण कसा बरं नाही वाटत ना. आता मीटिंग आहे तर का म्हणतील सरपंच ताई अशी चाली म्हणतील. चालते काही नाही होत, ये लवकर ये बापा. कुठं बाहेर गे जायचं आहे का साडी बदलवतो म्हणते तर? कोणी नवीन पाहुणे येणार नाही आहेत, सगळ्या आपल्याच गावच्या बाया आहेत. चालते काही नाही होत, ये कोणी काही नाही म्हणत. हो येते. अहो शांताताई आली असती आतापर्यंत, का करता? ह्या माधुरीचा फोन आला तर तिच्यासोबतच बोलत राहिली. असं का? हो बाबा तब्येत बरी नाही आहे म्हणे. काहून का झालं? ताप बीप येते का? डोका दुखत आहे म्हणे. हो बाबा आता जिकडे तिकडे तापतुपाच आहेत, मौसम खराब आहे. गेली असेल ना डॉक्टरकडे? गोळी खाल्लो म्हणे बाबा, घरी डोक्याची गोळी आहे म्हणे, तर खाल्लो म्हणे. नाही कमी होईल म्हणे तर सायंकाळी जाईन म्हणत होती जावई आल्यावर. असं का? आता ठेव बाबा फोन, ठेव ना लवकर ये, मग इथं बसून सांगशील गोष्ट. हो आलीच. त्या सोनूलाही किती वेळ झाला दुकानात पाठवली तर पोहे घ्यासाठी. हाही पोरगा गेला तर तिकडेच लटकला, यायचाच आहे. बाबा सोनू किती वेळ केला तू पोहे आणायसाठी? मम्मी दुकानातले पोहे संपले होते ना. काय दुकानातले पोहे संपले होते? मग कुठून आणलं? थांबावं लागलं मम्मी, ते काकाजी आंघोळ करत होते. बाबा काही समजत नाही. पोहे संपले होते म्हणते, मग अजून थांबावं लागला. पोहे संपले होते तर ते थांबला कशाला मग तू? मम्मी सामान बोलवला होता तर खोलून नव्हता झाला, पोत्यामध्ये तसाच पॅक होता, म्हणून मग थांबावं लागला त्या काकाजीची आंघोळ होतपर्यंत. असं. आणि फल्लीदाणे आणला का? हो 10 रुपयाचे फल्लीदाणे आणि 1 किलो पोहे. हा ठीक आहे ना. ते पोहे साफ वगैरे करून ठेवून देते. आहे तर रेडी. आणि सोनू तू किती वाजे सांगितलं होता याच्याच आहेत ना बाया? तर त्यांना सांगितलं होतं की 10 वाजे मीटिंग सुरू होईल, तर लवकर माझ्या मम्मीनं बोलवला म्हणून. ललिताताई आणि सूर्यकांतताई आल्या ना? आल्या का? कुठे आहेत? तिकडे हॉलमध्येच बसले आहेत. असं का? अरे वा, मीटिंग मध्ये गुड्डी आली का? नाही मावशी, मी कशाला येऊ मीटिंग मध्ये? अहो ताई का सांगू, मी लौकीची भाजी बनवली तर हे खात नाही म्हणते. भाजी कशाची बनवली तर? मी म्हणलं चल म्हणलं सोबत मावशीच्या इथून भाजी आणशील. बापा एकटी आली असते तर हिला दिली नसती का मी भाजी? अहो ताई का सांगू, हिचा आधी म्हणते मला उपमा बनवून दे. मी जेवत नाही, आता उपमा बनवून दिली. पण भाताची भूक भातानेच जाते ना. हा तो खाईल तर का भूक जाणार आहे का तिची? आता भाजी बनवून मागत होती दुसरी, तर मी म्हटलं कधी बनवून देऊ? म्हटली मावशीच्या इथून आणून घेशील. पण मी तर लौकीचीच भाजी बनवली. आता मम्मी मावशीच्या घरी लौकीचीच भाजी आहे ना. ए सोनू हसून काऊन राहिला तू? बघ ना मावशी हसते ना. समजला मला काऊन हसून राहिला तर. तुझी मावशी गंमत करून राहिली तुला लौकीची भाजी आहे म्हणून. का मावशी? का सोनू हसायला बसला? थोडी मजा घेते म्हणत होती मी गुड्डीची. का मावशी तू पण माझी मजा घेते का? कशाची आहे मावशी भाजी? डाळ वांगा बनवली बाई, डाळ वांगा. मस्त, दे मावशी दे मला. हो चल देते. मम्मी हा थैला घे ना. हो देते. गुड्डी एक काम कर ना, जेवणच करून घे आमच्या घरी. भाजी नेण्यापेक्षा करून घे जेवण. चल हा सोनूही जेवण करायचंच आहे, तूही करून घे. मम्मी माझ्याकडे पाहून कशाला मम्मी म्हणते? तुझी इच्छा सांग, तू जेवत असेल तर जेव बाबा. अरे गुड्डी मम्मी काही नाही करत. चल गुड्डी जा, सोनू दादाला पण जेवण दे आणि तू पण घेऊन घे. शांतताई या ना बाबा. हो आली. पाय नाही कोणताही तिकडेच गेली तर तिकडेच लटकली मग. हो बाई गुड्डी जा बेटा, 2 ताटा बनवून घे, सोनू दादालाही दे आणि तू पण जेवण करून घे. त्या बाई आवाज मारून राहिल्या. हो मावशी हो जा तुम्ही तिकडे. सोनू धरा तिकडे थैला ठेवून दे किचन मध्ये. खालीच तर बसला असता मस्त. आहेत ना सोपे रजनी, कशाला खाली बसायचं? बाबा ह्या सरपंच ताई याचे आहेत, अजून हे कावेरी याचीच आहे. हो बापा 11:15 वाजून गेले तरी पत्ता नाही आहे, कधी येतात तर माहित नाही. मी तर म्हणत होती सुरू झाली असेल मीटिंग, लवकर आटोपल्या पाहिजे म्हणत होती. बँकेत जायचं आहे मला. रजनी बँकेत कशासाठी चालली? लाडली बहीण योजनेचे पैसे आले की नाही तर बघायसाठी जायचं आहे. रजनी मला इथे यायचं होतं, माझेही जमा नाही झाले बाबा पैसे. काही सांगता बाबा तुम्ही? तुमचे पैसे जमा नाही झाले का? सगळ्यांचे झाले आणि तुमचेच राहिले का जमा व्हायचे? बहिणी खरंच सांगते, माझे पैसेच जमा नाही झाले लाडली बहीण योजनेचे. दुर्गा तुझे पैसे झाले का जमा? मागे नाही झाले म्हणत होती ना. झाले 3000 रुपये झाले. आता ह्या 3रा हप्ता यायचा आहे बाबा. आता मेसेज वगैरे काही आला नाही झाले का तर.
बँकेत चेक करून पाहिजे ना, मेसेज वगैरे नाही येत. झाले असतील ना. आता 27 तारखेला काहीतरी टाकलं म्हणतात ना पैसे, तिसरा हप्ता. हो 27 तारखेला टाकला कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये, म्हणजे 27 तारखेपासून सुरू झाला. ताई माझे तर एकही नाही झाले ना जमा. आता मी तर या दुर्गाताईसोबतच तर भरली होती, तुमच्या इथल्या विशालनंच तर भरून दिलं होतं. अरे बापा आता अप्रूव्हचा आला ना मेसेज, पैसे जमा होतीलच. आता एका वेळेस होतील तुझे 4,500 रुपये जमा. नाही तर मग एक काम करशील रजनी, दुसऱ्या बँकेत कुठं खाता बिता आहे का तुझ्या? 2-3 खाते राहतात ना, तर चेक करून घेशील. 2च तर खाते आहेत माझे. एक आहे स्टेट बँकेमध्ये आणि एक आहे बँक ऑफ इंडियामध्ये. तर केली का मग चेक जाऊन? मागेच गेली होती या दुर्गाताईसोबत. आता नाही गेली बापा. आता हे 27 तारखेला जमा झाले म्हणतात पैसे, आता नाही गेली. का माहीत बाबा, काही समजून नाही राहिला. माझेही पैसे जमा नाही झाले एकही. सूर्यकांत तुझा अप्रूव्ह झाला होता ना? हो अप्रूव्हचा मेसेजही आला होता, OTP आली होती. होतील मग होतील, झालेही असतील. तू पण जाऊन बघशील आणि जिथे जिथे अकाउंट आहेत तुझे सगळे चेक करशील बापा. रजनी तू चालली तर मग मी येऊन जाईन आज तुझ्यासोबत. 2 जणी चालले जाऊ. तुमच्या इथले भाऊ येत आहेत? नाही मीच जाणार आहे एकटीच. लहान मन नको करा, होतील जमा. तुमचे पण पैसे होतील जमा. सगळ्यांनाच देत आहेत ना, सगळ्यांसाठीची योजना आहे. तसं नाही बहिणी, वाटते नाही तर का. सगळ्यांच्या अकाउंटवर जमा झाले पैसे. कोणाच्या अकाउंटवर 4,500 झाले जमा, कोणाच्या अकाउंटवर 3,000 जमा झाले आणि आपल्या अकाउंटवर एकही नाही, तर मग माणसाला दुःख नाही होत का? हो तसं तर वाटते म्हणा. सगळ्यांचे पैसे जमा झाले आणि आपले नाही झाले तर वाटते माणसाला. माझे तर झाले बाबा, मला तर मेसेजच आला. दुर्गा त्या मंजुळा काकूला आवाज नाही दिली का? त्या नाही येत म्हणाल्या, वावरामध्ये गेल्या त्या. ह्या ना काकू अशाच करतात. आता का आम्हाला कामधंदे नाही आहेत का? आणि मग म्हटलं तर मग म्हणतात की मलाच बोलतात म्हणून. म्हणायला बसले आम्ही सदस्य आहो, काही नाही होत म्हणते. नाही राहीन तर म्हणते, सांगशील म्हणते मग नंतर. कोणत्या वर्षी येतात ना राहतात मीटिंगमध्ये, कधीच नाही राहत त्या. आणि दुर्गा का झालं मग, मुलगी बघायला गेले होते ना तुम्ही? तू म्हणत होती ना की माझ्या रिश्तेदारीतलीच आहे म्हणून. हो माझ्या मावसा सासऱ्याची नातीन समजा. असं का झालं मग? झाला का काही पसंत वगैरे केला की नाही केला? केला ना या नारायण बापूजींनी आणि मंजुळा काकाजींनी पसंत वगैरे केला मुलीला. छान आहे मुलगी. असं का? कधी आहे ते मग कार्यक्रम? ते मुलीवाले सांगायचे आहेत, सांगतो म्हणाले 2-3 दिवसामध्ये, वेळ द्या म्हणाले. असं म्हणजे वेळ द्या म्हणाले नाही? तर तू सांगितली नाही का सगळं व्यवस्थित आहे म्हणून? सांगितली ना ताई, आता जेवढा सांगायचा होता तेवढा सांगितली. कसं जबरदस्ती नाही करू शकत ना आपण. फालतू मग नंतर काही कमी जास्त झाला तर मग आपल्यावरच गोटे पडतील ना. तुम्हीच जबरदस्ती केले, आम्ही नाही म्हणत होतो. मी तर सरळ म्हटली बाबा, तुम्ही 2 दिवस का 8 दिवस वेळ घ्या आणि सोच समजून तुम्ही सांगा म्हटले हो की नाही ते. दुर्गा तू होती ना सोबत, तुला काही वाटलं असेल ना. म्हणजे मुलीवाल्यांचा होकार आहे की नकार आहे. आणि तुझे रिश्तेदार पण आहेत, तू विचारली नाही का? आता त्यांनी 2 दिवसाचा वेळ मागितला, 2-3 दिवसाचा, त्याच्यावर मी का विचारणार बाबा. आणि कशाला म्हणेन की तुमच्या मनात काय आहे, हा असा तसा. हो बरोबर आहे दुर्गा, बरोबर आहे तुझ्या म्हणणं. चला जाऊ दे आता, ते जेव्हा होईल तेव्हा माहीत होईल सगळ्यांना. आता आपण कोणत्या कामासाठी इथं जमा झालो तो काम करा आधी. अरे बापा रजनीला तर मोठी घाई आली. आता याचेच आहेत ना हे सरपंच ताई, येतो म्हणे ना, फोन केला होता येतो म्हणे. आणि कावेरी सुरू करून टाकू आणि नंतर येईल तर मग मार बोंबलेल ना, कशाला बोलवले, 2 मिनिट थांबले नाही, अशी तशी. ललिता आवाज काऊन नाही दिली कावेरीला? हुट बापा, मी नाही दिली आवाज. तिकडून आम्ही नाही आला, आम्ही सूर्यकांतासोबत इकडूनच आला सरळ. आल्या तरी सरपंच ताई आल्या तरी. बापा वेळ झाली मला थोडीशी यासाठी. आता तुम्हीच उशिरा याल तर असं कसं होईल. सरपंच आहात तुम्ही, लवकर यावा बापा. आपण तर 5 मिनिटाच्या आधीच यावा. म्हणूनच तर उशीर झाला ना. सरपंच आहे म्हणून 17 कामं येतात बापा माणसाच्या मागे. याचा फोन तर त्याचा फोन, काही सांगा नको. इंदू बस ना तर पटकन. आता झाला तर झाला उशीर, काही नाही होत. झालाय का सुरू? का झाला? नाही ना, काहीच सुरू नाही झाला. तुमचीच वाट होती. म्हटलं सरपंच ताईच नाही आहेत आणि कशी मीटिंग सुरू करायची. दुर्गा मुलगी बघायला गेले होते ना तुम्ही, का झाला मग? झाला का पक्का रिश्ता? उठ बापा, जे आले ते तोच विचारतात. दुर्गा काऊन का चुपच आहे ना? नाही काहीच नाही झाला. मुलीवाल्यांकडून काही यायचंच आहे हो की नाही म्हणून सांगतो म्हणाले 2-3 दिवसामध्ये. असं म्हणजे नारायण वगैरे कडून होकार आहे का? हो यांनी तर होकार दिला. आता मुलीवाल्यांनी थांबा म्हटलं, सांगतो म्हणाले 2-3 दिवसात. हो बरोबर आहे. माझी वाटही नाही पाहिला आणि सुरूही केलं का बापा मीटिंग यांनी तर. ये कावेरी, खूप उशीर केली बापा. तुझीच वाट होती आता.
सुरू तर करून टाकले आणि माझी वाट कसली होती तर. नाही ना कावेरी, आता तर आम्ही विषय काढायचेच आहोत. आम्ही अशा तशाच गोष्टी केल्या बाहेरच्याच. असं का? हो म्हणलं आता कावेरीची 5 मिनिट वाट पाहू, नंतर सुरू करू. काहून एवढा वेळ लावली? दोघ्या सासवा सुना आहात तरी कामं करायला घरी. सुना राहिल्या की सासवांच्या जीवावर येते, एक काम नाही करत. नाही नाही कावेरी, अशी नको बोलू बाबा. तुझी सासू चांगली आहे. राहू द्या ज्याच्या त्याचा समजते. वहिनी एकट्या एकट्या येऊन गेले, आवाज नाही दिला. कावेरी ताई, आम्हालाच उशीर झाला ना, तर मला वाटलं तुम्ही गेले असणार म्हणून काही त्या रोडने आलो नाही, आम्ही ह्या मागच्या रोडने आलो. असं का? बस ना कावेरी बस. हो कुठं बसू बाबा, जागा तर दिसून नाही राहिली. इथं खालीच बसतो. कशाला खाली बसते कावेरी? ये ना इकडे, माझ्या जोडी आहे, एवढी जागा आहे तरी. झाली का कावेरी, जागा झाली का सरकू? नाही झाली जागा. काही एवढी लठ्ठ आहो का मी, बारीक सुईकता हो. तर आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे आपण इथं कशासाठी जमलो. दुर्गा मातेची मीटिंग. आता दुर्गा माता बसणार आहे, तर पावतीची बुक नाही आहे, संपली आहे पावतीची बुक, पण घ्यावं लागेल. आणि निमंत्रण पत्रिका छापायच्या आहेत. तर कोण कोण कोणते कोणते कार्यक्रम देतात ते सांगा मग. तसे नावं लिहून टाकू, ह्या कार्यक्रमाचे हे आयोजक आहेत म्हणून. शांतताई, मी काय म्हणते, आरतीची वेळ वगैरे नियोजन करा. किती वाजेची ठेवायची आहे, काय आहे. पत्रिकेमध्ये असली आरतीची वेळ तर बरं होते. आता सांगा बाबा तुम्ही किती वाजेची आरतीची वेळ ठेवायची आहे तर. मी काय म्हणते ताई, 7:30 वाजेची ठेवा. 8च्या आधीच पाहिजे ना आरती. सायंकाळची ठीक आहे, 7:30 वाजेची. कोणता सकाळी होते का मग तेवढ्या लवकर? कामं बिमं करावे लागतात आणि मग जावं लागते. ताई 9 दिवसाची तर गोष्ट आहे. 9 दिवस पटकन आंघोळ करून आधी आरतीला जायचं आणि मग नंतर कामं बिमं होत राहतात घरचे. नाही बरोबर म्हणते, कोणता बरोबर म्हणते, 7:30 वाजेचीच वेळ ठेवा. बरं ठीक आहे. आरतीची वेळ 7:30 वाजेची झाली. मी काय म्हणते, घटासाठी तेल कोणाला द्यायचं आहे का? सांगून द्या आताच. मग म्हणता की माझं नाव नाही लिहिल्या, असं तसं होते. हो ताई, घटासाठी तेल माझ्याकडून. माझं नाव लिहा, माझ्याकडून घटासाठी तेल. बरं ठीक आहे. मग अजून आता हे कार्यक्रम कोणते कोणते ठेवायचे म्हटलं? इंदू सांग ना, कोणते कार्यक्रम ठेवायचे? दांडिया नृत्य ठेवा ना. शांतताई, गरबा ठेवा, गरबा. दुर्गा बापा, काय चुकीचं म्हटलं बापा मी. गरबा ठेवा म्हटली तर मस्त सगळ्या मिळून गरबा करू ना. हो तर दुर्गा, इंदूना पण तोच म्हटलं ना, दांडिया. गरबा ना दांडिया एकच आहे. अरे हो खरा बापा. मग बक्षीस कोणी देणार आहेत की मंडळातूनच ठेवायचे बक्षीस? मग दांडिया नृत्यासाठी बक्षीस माझ्याकडून राहील. शांतताई, हे दांडियासाठी बक्षीस माझ्याकडून राहील. चला, हा एक झाला. मग दांडिया नृत्यासाठी बक्षीस तुमच्याकडून. कोणता तू काही देत आहे का, कोणता कार्यक्रम आपल्याकडून? ताई, यावर्षी हळदी कुंकू मी देईन म्हणत आहे आपल्याकडून. असं का? तर मग चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, हळदी कुंकूचा कार्यक्रम तुझ्याकडून. सरपंच ताई झाली, कुंता पण झाली, आणि रजनीकडून घटाचं तेल. सूर्यकांता, कावेरी, ललिता तुमच्याकडून, आणि दुर्गा तुझ्याकडून काही कोणते कार्यक्रम? ताई, रांगोळी स्पर्धा राहील ना, त्याचे बक्षीस मी देईन. अरे वा, बढिया. रांगोळी स्पर्धेचे बक्षीस तुझ्याकडून. जमला. आता बघा तुम्ही तिघे जणी राहिले, ललिता, सूर्यकांता, कावेरी. आता तुम्ही सांगा कोणते कार्यक्रम ठेवता की नाही. आता कोणता कार्यक्रम देऊ बापा बाई? अरे कोणताही देऊ शकते ना. मुलांचे कार्यक्रम राहतात, पंचरंगी कार्यक्रम. त्यांचे बक्षीस तू देऊ शकते. किती बक्षीस आहेत त्यांचे? आता जेवढे भाग घेतात तेवढ्यांना सगळ्यांना 51 रुपये देतो आपण. एक काम करू ना, वहिनी आणि माझ्याकडून हे पंचरंगी कार्यक्रम. हो जमते, तसाही जमते, छान. आता सूर्यकांता, तूच वाचली बाबा, तू ठेवून राहिली का काही एखादा कार्यक्रम? मी का म्हणते, यावर्षी आपण आनंद मेळावा ठेवू. आपल्या गावामध्ये आनंद मेळावा. म्हणजे काय हो आनंद मेळावा? म्हणजे माझ्या माहेरी होते मस्त, दुर्गादेवीमध्ये आनंद मेळावा होते. हो तर म्हणजे कसे करतात सांगशील का? आनंद मेळाव्यामध्ये आपण घरून काहीतरी बनवून न्यायच्या आणि तिथं दुकान लावायच्या. म्हणजे आपण स्वतः बनवून तिथं न्यायचा आणि लावायचा. कोणी काही इडली, तर कोणी पोहा, तर कोणी वेगवेगळे पदार्थ बनवून न्यायचे. असा हो, मग ज्यांचा पदार्थ सगळ्यात बेस्ट राहील त्यांना फर्स्ट इनाम मिळेल. हो मस्त आहे ना, मस्त आहे. करू बढिया, एक नंबर. काही गुलाबजामुनच बनवायच्या, बालुशाहीच्या ना, बुंदीचे लड्डू. हो चालते, वेगवेगळे पाहिजेत, एकसारखे नाही. आता हे सगळं तर झालंय, पण दुर्गा मातेची मूर्ती घ्यावा लागेल नाही का?
झाली का शांतताई? ऑर्डर वगैरे देऊन झाली? बुकिंग करून झाली का म्हटलं दुर्गा मातेची मूर्ती? अरे ते आपण दरवर्षी त्यांच्याकडून घेतो ना, त्यांचा फोन आला होता. तर हो म्हटलं आम्ही, ज्या दिवशी स्थापना होईल त्याच दिवशी येऊ म्हटलं, अशी सांगितली मी. हो, तर विचारले नाही का कितीपर्यंत का कशी म्हणून? का विचारायचं आहे, दरवर्षी आपण घेतो ना तेवढ्याच रेंजमध्ये म्हटलं. आता कसे 500 रुपये जास्त द्यावं लागतील यावर्षी. दरवर्षी वाढवा लागते ना, 500 रुपये 200 रुपये असे वगैरे. चांगला झाला फोन केला त्यांनी, तर नाहीतर एक दिवस जा बुकिंग करायसाठी फालतूमध्ये. नाही तर का फोन केला तर सांगून दिली मी, म्हटलं हो यावर्षी आम्हाला पाहिजे, पण व्यवस्थित चांगली बनवा म्हटलं मस्त. आणि हे वर्गणीचं कसं? वर्गणीसाठी जावं लागेल नाही का? हो सांगा ना बापा, वर्गणी किती ठेवायची? तर आता आपण मंडळाचे तर मागच्या वर्षी किती किती केला होता माझ्याही लक्षात नाही बापा. मागच्या वर्षी जाऊ द्या, पण शांतताई तुम्ही तर एकही कार्यक्रम नाही ठेवले ना आपल्याकडून. सगळ्यांनी ठेवले आणि तुम्ही नाही ठेवले. ते मुलांचे होतात ना, हे काय म्हणतात, हंडी फोड स्पर्धा, चमचा गोळी स्पर्धा, तर त्यांचे बक्षीस माझ्याकडून राहील झालं. हो तेच म्हटलं. तर आपण सगळे तर कोणते ना कोणते कार्यक्रम देतच आहोत नाही का? तर मी काय म्हणते, आपण वर्गणी 500-500 रुपये करायचे. हो मी पण म्हणत होते तसेच. हो आता आपण त्या त्या कार्यक्रमाला बक्षीस देत आहोत नाही का? तर 500 रुपये ठीक आहे ना, 500 रुपये वर्गणी करून टाकू मंडळातून. हो चालते चालते. आणि मग गावातून तर येतेच वर्गणी नाही का, ज्यांना जे द्यायचे आहे ते. कोणी देतात 51, तर कोणी 101, तर कोणी 151, तर कोणी 201, तर कोणी 501 नाही का, आपापल्या परीने. हो ते तर मिळते म्हणा. त्याला झाला ना की आहे अजून काही बाकी? नाही आता सगळं तर झालं. आता पहा बाबा तुम्ही आठवण करा काही राहिला का तर. विशालला उद्या पत्रिका आण म्हणते छापून. हो आणि ते वर्गणी पावती आहे का मग? नाही त्या पण संपल्या आहेत, त्याही छापून आणावं लागतील. चला तर मग आता झाला असेल तर मी जाते, मला बँकेत जायचं आहे. नाही थांबा, पोहे आहेत ना, पोहे बनवते मी, पोहे बोलावले आहे.